कोर्टाचा निकाल आहे की शरद पवार गटाने दावा केला की घड्याळाचं चिन्ह ज्या जाहिरातीमध्ये पत्रकामध्ये प्रचार पत्रकामध्ये वापरणार ते न्याय प्रविष्ट असं लिहावं अशा पद्धतीचा एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने या बाबतीत स्पष्ट एक निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये सांगितलं की अजितदादा पवार गटाची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आदरणीय पवारसाहेबांचा फोटो लावू नये. त्याच्यानंतर जे काय मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा कसलाही निकाल आत्तापर्यंत आलेला नाही आहे. त्यामुळे त्यावर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. ज्यावेळेस मॅटर सबज्युडाइज असतं त्यावेळेस आपण बोलणं उचित नाही आपण या ठिकाणी. त्यामुळं त्याचा एकदा निकाल बाहेर आल्यानंतर आपल्याला त्यावर बोलता येईल. ज्योती मेटे याआधी शरद पवारांना भेटल्या होत्या आणि त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटून गेलेल्या आहेत. बीड लोकसभामधून त्या इच्छुक आहेत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. नाही, या बाबतीमध्ये आपण जी भूमिका या ठिकाणी जे प्रश्न विचारले ही खरी गोष्ट आहे की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र भाऊची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर या एकूण आजच्या चित्रावरून जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही. त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं हे यातून स्पष्ट होतं. त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. बीडमधील मराठा आंदोलनाचा प्रभाव कसा कमी करणार? एक मिनिट थांब. मराठा आंदोलनाचा विषय काय? तिथं खूप अजूनही उमेदवार देणार म्हणतात आणि सातत्याने तिथं जातीवादाचे आरोप होत आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यासारखे अनेक जण 1998 पासून या आरक्षणाच्या चळवळीमध्ये अमराठा असून सुद्धा मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या बाजूने राहिलेलो आहोत. त्यामुळं स्वाभाविक बीडमध्ये आपल्याला जसं वाटतं तसं निवडणुकीमध्ये वातावरण होईल असा माझा बिलकुल समज नाही आहे. त्यामुळं बीडमध्ये आम्ही सर्व व्यापक, सर्व समावेशक आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे. परवा पंकजाताई पांढरी तुमच्या शेतावरती आल्या होत्या रेस्ट हाऊसला. काय माहिती मनोमिलन तर झालंच आहे आता. थांब ना शिवाजी. एक लक्षात घ्या की माझ्या गावी नात्र्याला म्हणजे आमच्या जन्मगावी माझ्या घरी स्वतः पंकजाताई आल्या. खरं तर त्यांचं स्वागत करायला मी अगोदर गोपीनाथ गडावर गेलो होतो. अभूतपूर्व स्वागत परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की ही 2009 नंतर माझ्या दृष्टीनं हा एक भावनिक प्रसंग आहे. 2009ला मी त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख होतो आणि आत्ता या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाची संपूर्ण खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती त्यांना देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये देखण्या विजयानं पाठवायचं असा आम्ही सर्वांनी निश्चय बांधला. त्याला अनुसरूनच माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि होळीचा दिवस होता. त्यामुळे स्वाभाविकच अनेक वर्षानंतर त्यांनी माझ्या घरी येणं केलं होतं आणि तो भी एक भावनिक क्षण माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी होता. त्यामुळं अनेक गोष्टी पण राजकारणापलीकडे बऱ्याचशा गोष्टी तिथं झाल्या. सर बीडमधलं तुम्ही सांगितलं, बीडचं उदाहरण तुम्ही दिलं, पण शिरूरमध्ये पण तशीच एक लक्षात घ्या, माझ्या प्रश्नानंतर तुम्हाला हा उपप्रश्न सापडणं स्वाभाविक, त्याला जर्नलिझम म्हणतात. एक लक्षात घेतलं असं नाही आहे की आमच्याकडे उमेदवार नाही, पण त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार या बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात तो निर्णय घेतलेला आहे. बीडची परिस्थिती अशी आहे की कुणीही उमेदवार सापडला तर निवडून येण्याच्या बाबतीमध्ये कुणाचीही खात्रीलायक परिस्थिती तुम्हीही सांगा तशी आहे का? तर नाही आहे. उमेदवारच सापडत नाही, त्यानंतर थोडेसे मतं घेणारा
मग त्याच्यापेक्षा थोडेसे मतं घेणारा असा कोण सापडतं का? अशा पद्धतीचं जे बीडमध्ये चालू आहे ते मला सांगायचं होतं. याच्यावर आणखीन उपप्रश्न तुमच्या मनामध्ये 2 निर्माण होऊ शकतात. आज मला शिरूरचं आत्ता सांगता येणार नाही. बजरंग सोनवणे यांचं मार्चमधलं एक भाषण आहे, माझी छाती पाटली ते एका बाजूने अजितदादा दिसतील, एका बाजूने धनंजय मुंडे दिसतील, पण एप्रिलमध्येच ते डायरेक्ट पवार साहेबांकडे कदाचित जूनमध्ये पुन्हा त्या छातीमध्ये धनंजय मुंडे आणि अजित पवार दिसतील. त्याच्यात